तर कसं काय मंडळी, तर बघा लई संताप झालता या आंब्याचा. कारण की दररोज एक एक पाड पडायचा आणि खाली पडून मग ती बाद व्हायचा. मग त्यापासून मम्मी म्हणली आज आंबं काढायला लागते ती. मग मग म्हटलं आईसाहेब तुमचा हुकूम सर आंब्यावर. मग गेलं बघा झाडावर असं दणक्यात चढत. मग झाडावर गेलं पहिलं एक पिशवी घेतली मागून खाल्लं. एक एक आंबं त्यात तोडून टाकायला म्हटलं, पण काम तर आपलं फास्ट असते तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे फास्टमध्ये चालू केलं बघा काम. आणि मी आंबं तोडायला ह्यो बघा बघत बसलाय माझ्याकडे टाका. पिशवीचा कोटा पुरून झाल्यावर खाली आबाई उभारलेला. खाली आबाईकडे देत होतो आणि आबाई बघा त्यात होत होता तिथं खाली. तर झाडाला आंबलं दिसत नव्हतं तरी बी बघा काका निघायला लागलेलं काय कळतच नव्हतं. मग परत ना बादली पण एक मागून घेतली. म्हटलं पिशवीतून बादलीत काढायची जास्त बक्कळच होती ते मग वरचं सगळं जेवढं हाताने तेवढं काढलं बघा. परत ही झिलनीनं काढायला तर झिलनी तुम्हाला माहिती आहे का नाही, काटेला असते पुढं आणि गोल आणि त्याला सळी बांधलेली असते आणि त्यातनं वडलं का नाही आंबं बरोबर निघते ते. मग बाहेरचं आंबं तसंच काढलं बघा सगळं पाक. मात्र ही झिलणी ऐकण्याला वज्जी असते शेंड्याला, त्यामुळं हातले दुखते ती. तरी बी आंबं बघा एवढं